नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. माणिकराव कोकाटेंना दिलासा, तात्पुरता जामीन मंजूर, 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेलाही स्थगिती. कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी सरकार सकारात्मक, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन. कोल्हापुरात नरेंद्राचार्य महाराज यांच्या समर्थकांकडून आंदोलन, विजय वडेट्टीवारांच्या पोस्टरला जोडे मारत फासलं काळं. आणि आंदोलन स्थगित करायचं की नाही हे ग्रामस्थ ठरवतील, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलाय. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला सध्या कोणताही धोका नाही. खोट्या कागदपत्रांच्या आधारे कोकाटे यांनी घर लाटल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणात कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन एक कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात येईल, असं आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. खंडपीठाच्या मागणीसाठी गेले 9 दिवस दसरा चौकात माणिक पाटील चुएकर यांचं आमरण उपोषण सुरू होतं. या आंदोलनाला आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर नारळ पाणी घेऊन चुएकरांनी आमरण उपोषण सोडले. तर यापूर्वी सुद्धा या खंडपीठाच्या आंदोलनामध्ये अनेक जी काही आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये सहभागी असणारे काही कार्यकर्ते, मी आज पालकमंत्री असेल, यापूर्वी अनेक पालकमंत्री जे झाले, लोकप्रतिनिधी झाले, आमदार खासदार झाले, मंत्री झाले, सर्वांनीच अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या प्रयत्नातली आता पुढची जबाबदारी माझ्यावरती पालकमंत्री म्हणून आहे. त्यामुळे साहजिकच केवळ माणिक पाटील चुएकर हे या खंडपीठासाठी प्रयत्न करणारे अनेक लोकांची जी जनभावना आहे त्याचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे साहजिकच ते किंवा आम्ही सगळेजण अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कालबद्ध प्रोग्राम घेऊन आपण काम करतो. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालून निषेध व्यक्त केलाय. तसंच त्यांची प्रतिमा पायाखाली तुडवत काळं फासण्यात आलं. यावेळी वडेट्टीवारांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. संतोष देशमुख प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ 25 फेब्रुवारी रोजी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. दरम्यान बीड पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी गावकरी आणि धनंजय देशमुख जाणार आहेत. या भेटीनंतर मस्साजोगमधील पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले. बीड पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित करायचं की नाही हा निर्णय गावकरी घेतील, असं देखील त्यांनी सांगितलंय. आंदोलन आहे उद्याचं, आणि जे निवेदन दिलेलं आहे SP साहेबांना, तहसीलला, केज पोलीसला, त्या संदर्भात SP साहेबांचा निरोप आलेला आहे की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि चर्चा करायची इच्छा आहे. त्यावर गावकरी आणि शिष्टमंडळ SP ऑफिसला जाणार आहे आणि प्रामुख्यानं ते काय या आंदोलनावर बोलणार आहेत किंवा ज्या मागण्यावर बोलणार आहेत त्यावर पुढचं जे उद्याची काही दिशा आहे आंदोलनाची ते ठरणार आहे. त्यांनी सकारात्मक सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यात सगळी सकारात्मकता दाखवली आणि पुढील काय उपाययोजना आहे किंवा आरोपी किती दिवसात पकडणार आहेत, पुढील काय काय मागण्या कशा पूर्ण होत जाणार आहेत यावर जर चर्चा केली तर गावकरी प्रामुख्याने त्याच्यावर विचार करतात. जालन्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या विरोधात नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी मोर्चा काढलाय. वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध म्हणून नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढला. यावेळी वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आमच्या जगद्गुरू माऊलींवर, आमच्या गुरु माऊलींवर, आमच्या श्रद्धास्थानावर, आमच्या दैवतावर एक एकेरी शब्दात उल्लेख केलेला आहे. आणि असं म्हटलं जातं ही संतांची पावनभूमी आहे, आणि त्या संतांच्या पावनभूमीत असा एकेरी उल्लेख होत असेल तर हे अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांनी माफी मागावी. आणि जर माफी नाही मागितल्यास तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. काय नाव आपले? गौरव पवार. तुम्ही सर्व कुठून आल्या? आम्ही सगळे जालन्यातलेच आहे, जालना जिल्हा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.
ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शाळेतील स्काउट गाईड विद्यार्थ्यांना शालेय गणवेशामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत धाराशिवमध्ये ठाकरे गटाची युवा सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याचे काम महिला बचत गटाला देण्याऐवजी सोलापूर येथील एकाच कंपनीला देण्यात आलं असल्याचा युवा सेनेचा आरोप आहे. युवा सेनेच्या मनीषा वाघमारे यांनी जिल्हा परिषद धाराशिवमधील शिक्षणाधिकारी यांना साडी सोडीसह बांगड्यांचा आहेर देत आंदोलन केले. यावेळी हलगीच्या निनादामुळे जिल्हा परिषदेचं वातावरण हादरून गेलं. ती आहे स्काउट गाईड विषयामध्ये ज्या प्रकारे एकत्रितपणे सोलापूरला पूर्णपणे जिल्ह्याचं काम आकांक्षित जिल्ह्याचं काम पूर्णपणे सोलापूरला देण्यात आलेलं आहे. आमच्या महिलांचा हक्काचा रोजगार हिसकावून घेतलेला आहे यांनी आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. चौकशी समिती झालेली आहे. चौकशी समितीमध्ये स्पष्ट असं झालेलं आहे की एकत्रितपणे काम दिलेलं आहे. मग कारवाई का नाही करत आहे? मग कोण याच्यामध्ये मुख्य कोण आहे की जे सूत्रधार आहे याचं पूर्णपणे तर कारवाई करा आमची ही आहे मागणी. आणि त्यांनी जो पण कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करा. हा आमचा रोजगार आहे, आमच्या हक्काचा रोजगार आहे, आमच्या महिलांचा रोजगार आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर बसलाय. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराज यांच्या भक्तांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या घटनेबाबत स्वतः विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी अनुयायी आंदोलकांनी केली आहे. यावेळी नरेंद्र महाराजांचे अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल जे वडेट्टीवारांनी भाष्य केलंय ना ते अत्यंत चुकीचं आहे. आणि भारत ही आपली संतांची भूमी आहे आणि संतांना नेहमीच तर आदर दिला जातो आणि त्यांच्याबद्दल असं बोलणं म्हणजे खूप चुकीचं आहे. तर जगद्गुरूंचं जर आज कार्य बघितलं ना तर समाजासाठी त्यांनी एवढे त्यांचा देह चंदनासारखा झिजवत आहेत आणि त्यांच्याबद्दल असं जर वक्तव्य करणार असेल तर आम्ही कधीच खपवून घेणार नाही. ते आमचे सद्गुरू आहेत आणि आमच्या सद्गुरूंबद्दल असं बोललं तर आम्ही सगळे एकत्र येऊन याचा परिणाम पुढे काय होऊ शकतो हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि आमच्या जगद्गुरूंची तुम्ही माफी मागितली पाहिजे. यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि आमच्या जगद्गुरूंची ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही हा मोर्चा पुढे सुरू ठेवणार आहे. त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर आमच्या जगद्गुरूंची माफी मागावी. भंडाऱ्यात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलाय. 2.5 वर्षीय मनस्वी या बालिकेला जीबीएसची लागण झाल्यानं तिच्यावर उपचार करण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला नागपूरला हलवण्यात आलं. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी तेथील ग्रामस्थ उद्या अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला वारकरी संप्रदायाच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा दर्शवलाय. ते सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती वारकरी संप्रदायाचे नेते भालचंद्र महाराज झांजे यांनी दिली आहे. ते आज मस्साजोग येथे माध्यमांसमोर बोलत होते. घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत, आजही सोबत आहेत आणि उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही सोबत राहणार आहेत. या परिवाराला कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत न्याय मिळत नाही, ह्या आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही या परिवाराची साथ सोडणार नाही.
उद्या सहभागी होता इथे? उद्या सहभागी नक्कीच होणार आम्ही, कारण ज्या ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाला अडचणी येत आहेत आणि ते कुटुंब जसं समोर येत आहे तसं महाराष्ट्राने आजपर्यंत ताकद दिलेली आहे. परंतु हे परिवार एकटा नाही, यांच्या दुःखात, यांच्या वेदनेमध्ये, यांच्या अडचणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळे या परिवारानं खचून जायची गरज नाही. मी आत्ताच धनंजय भैयांना तीच त्या ठिकाणी आव्हान केलं किंवा त्यांना एक विनंती केली की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत घाबरून जायची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. साताराबाई येथील भीमनगर परिसरात महसूल विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला असणारं मागासवर्गीय समाजातील लोकांचं अतिक्रमण काढण्यात येणार. या विरोधात मागासवर्गीय समाज आक्रमक झालाय. वाई सातारा रस्त्यावर या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. रस्त्याच्या मध्ये बसून हे आंदोलन करण्यात आलं. महसूल विभागाने या समाजाचे इतर ठिकाणी पुनर्वसन केलंय. मात्र या लोकांना ती जागा पसंत नसल्याने ते मूळ जागेवरून जाण्यास तयार नाहीयेत. आणि मागासवर्गीय समाज इथं राहतो. मागच्या 40-45 वर्षांपासून या ठिकाणी राहत असताना इथे त्यांना स्वतःचे वीज कनेक्शन आहे, स्वतःच पाणी कनेक्शन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यशवंतनगर ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं मतदान आहे. अनेक वेळा या ठिकाणावरून मागासवर्गीय समाजाचे अनेक सदस्य इथून निवडून ग्रामपंचायत यशवंतनगर मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. एवढं सगळं असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची पूर्व नोटीस न देता आज प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घरं पाडण्याची कारवाई होताना दिसत आहे. मला एवढंच प्रशासनाला सांगायचंय की 40-45 वर्ष या ठिकाणी राहणाऱ्या मंडळींना अचानक आपण या ठिकाणावरून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहात. प्रशासनाकडनं मिळालेली माहिती अशी आहे की या मंडळींना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. मात्र मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर ज्या ठिकाणी यांना पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे ती जागा ही डोंगराच्या पायथ्याशी आहे. त्या ठिकाणी कोणतीही लाईटची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये लोक त्या ठिकाणी कशी राहणार, छोट्या मुलांना घेऊन कसे राहणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडाऱ्यात पत्नीच्या जाचाला कंटाळून एका पतीनं टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. रत्नावंत गजबिये असं या इसमाचं नाव आहे. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. नदीच्या पुलावरून उडी मारली असतानाच तिथं पोहणाऱ्या वैनगंगा तैराकी मंडळांच्या सदस्यांनी त्यांना पाण्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवलाय. तू म्हणते मी काल रात्री आपल्या गावी गेलो, ते बी म्हणतात आपलं ते बी म्हणतात की तू काहीच कर, आम्ही तुझ्या कोणी नाही लागत, तुझ्या कोणी रिश्तेदार नाही लागत, माझ्या कोणीच नाही. मी घर सोडून सगळ्यांनी त्या घरवाली बरोबर रावायला गेलो. तरी बी मला झुटा काय पाहून मारला
नाही मारला नाही म्हणजे बायको म्हणते नाही, बायको नाही म्हणते नाही राहायचं म्हणतो कुठला माझ्यावर तरी मी तिच्याबरोबर राहायला गेलो ते ती तालेबड्डी होती तर ती इथं येऊन तुला जीव द्यायला लागला. रात्री गेलो मी तिथे राहिलो. माझ्या भावानं बोलावलं त्या नाव काय पूर्ण? रत्नावंत सुरेश गजबी आहे. सुरेश गजबी आहे. इस तरह से कई दुखी लोग यहाँ पे आके सुसाइड करने का कोशिश करते हैं और हमारे वैंगंगा तैराक मित्र मंडल के सभी सदस्य इस तरह से कई जाने बचा चुके हैं. प्रवीणच्या वडिलाचा नंबर आहे त्याच्यावर शेंडे प्रवीणच्या वडिलाचा नंबर नाही थंडीच्या बिस्किट का ये अस्सीन जवळ तर ये गाडी गेली महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 24वा दीक्षांत समारोह नाशिकमध्ये पार पडला. यावेळी 111 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक व प्रमाणपत्र तर 15 विद्यार्थ्यांना PhD सह विविध वैद्यकीय विद्याशाखांच्या एकूण 8,547 जणांना पदवी प्रदान करण्यात आली. वैद्यकीय व्यवसाय हे एक व्रत आहे. डॉक्टर झाल्यानंतरही डॉक्टरांनी अभ्यासू वृत्ती ठेवली पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केले. शेत बांधावर तोडून ठेवलेला ऊस गाळपासाठी आसपासच्या शेतकऱ्यांनी रस्ता न दिल्यानं पैठणच्या दादेगाव येथील शेतकऱ्यानं कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले. बाळकृष्ण गाडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. उपोषणाची दखल न घेतल्यास कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकऱ्यानं दिलाय. तोडून ठेवलेला ऊस वेळेत गाळपासाठी न नेल्यास जागेवर वाळून मोठे नुकसान होत आहे. याबाबत तहसीलदार सारंग चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं. मी दादेगाव जहागीर येथील शेतकरी असून माझी 117/2 या गटात 6.5 एकर जमीन आहे. त्यात 3 एकर ऊस उभा आहे. काही ऊस तुटून पडलेला आहे. तो ऊस बाहेर जाऊ न देण्यासाठी माझे शेजारील शेतकरी रस्ता अडवतात. सलग एक जण हा म्हणतो तर दुसरा जण रस्ता अडवतो. दुसरा हो म्हणला की तिसरा रस्ता अडवतो. ते शेतकरी असून गोरख गणपत गाडे, मच्छिंद्र गणपत गाडे, आसराबाई श्रीधर सुडके आणि मंजदेव रामचंद्र सुडके यांनी माझा रस्ता अडवलेला आहे. हे व्यक्ती यांच्या कुटुंबातील व्यक्ती माझा ऊस कारखान्यात जाऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतायत. मी या रस्त्यासंदर्भात ऊस बाहेर निघण्यासाठी रस्त्यासंदर्भात तहसीलदारला वेळोवेळी निवेदन दिले. तोंडी हीच मागणी केली. तरी आजपर्यंत तरी प्रशासनाने दखल घेतलेली नाही. म्हणून मी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि उपोषणाची दखल न घेतल्यास मी पुढील आंदोलन किंवा आत्मदहनही करू शकतो. युवा उद्योजक उमेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून रायगडच्या खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथे खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली. मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं. जीत आणि AJ फिटनेस यांच्या सहकार्याने कुंभिवली येथे पुरुषांच्या सोबतच महिला रेसलर शरीरसौष्ठव स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत एकूण 154 महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा मानकरी उदय देवरे तर उपविजेता उद्देश ठाकूर ठरला. तर महिला विभागात राधा शिंदे यांनी बाजी मारली. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.